सर्वांना माझा नमस्कार. मी संतोष बुटेवर आपलं स्वागत करते विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आजचा आपल्याला सर्वांचीच आतुरतेनं वाट असलेली स्कॉलरशिप परीक्षा 2026 चौथी आणि 7वी याचा निकाल कधी लागेल याची आपण सर्वच आतुरतेने वाट पाहत आहोत. त्याचबरोबर भरपूर जणाला संभ्रम आहे की बाबा स्कॉलरशिप पास झाल्याच्या नंतर गुणवत्ता यादी लागते. स्कॉलरशिप किती मार्काला पास असते आणि गुणवत्ता यादी काय असते त्याच्याबद्दल, आणि स्कॉलरशिप किती मिळते, चौथीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किती मिळते आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किती मिळते ते पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार. कट ऑफ बद्दल पण मी सांगेन, ठीक आहे, कारण भरपूर जणाला भरपूर कन्फ्युजन असते, ते आपण दूर करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोडा व्हिडिओ मी मोठा बनवणार आहे कारण भरपूर जणाला भरपूर प्रश्न राहतात. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे म्हणजे भरपूर सर्वांचे जरी नसले तर भरपूर जणाच्या थोडेसे काही डाऊट्स आहेत, ते पण आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आता पहा, स्कॉलरशिप परीक्षा तुम्हाला पास होण्यासाठी काय लागतात, पेपर 1 आणि पेपर 2 राहतो, ठीक आहे. पेपर 1 मध्ये 75 प्रश्न राहतात, एकूण मार्क राहतात 150 गुण राहतात त्याच्यात, ठीक आहे. पेपर 2 मध्ये पण 75 प्रश्न राहतात, 150 गुण राहतात, ठीक आहे. टोटल 300 गुण असतात. जर तर याचे आपल्याला 40% जर गुण पडले तर आपण पास होतो. म्हणजे पेपर 1 मध्ये सेपरेट पाहिजे, पेपर 2 मध्ये, ठीक आहे. तर पेपर 1 मध्ये आपल्याला किमान 60 मार्क पाहिजे राहतात आणि पेपर 2 मध्ये पण किमान 60 मार्क, म्हणजे एकूण असे 120 गुण आपल्याला जर असतील तर आपण पास झालो, ठीक आहे. आता पास होणं आणि गुणवत्ता यादीमध्ये येणं याच्यामध्ये फार फरक आहे. आता काही जणांचा असा पण मला भरपूर वेळेस प्रश्न राहतो की सर, मला एका विषयामध्ये 50 मार्क आहेत आणि दुसऱ्या विषयामध्ये मला 120 मार्क आहेत, ठीक आहे. गुण होतात 170, ठीक आहे. तर मला स्कॉलरशिप मिळेल का, किंवा स्कॉलरशिप म्हणजे कॅटेगरी राहते काही जणांची. तर ह्या सिच्युएशनमध्ये पहा, तुम्ही पहिला पेपरमध्ये 50 गुण घेतलेले आहेत, तर तिथे तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा पात्रच झाली नाही, ठीक आहे. स्कॉलरशिप परीक्षा पहिली पात्र होणं गरजेचं आहे, पास होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा रँकिंगनुसार गुणवत्ता यादीत येतो की नाही त्याच्यानंतरच विचार होतो. म्हणजे त्याचा अर्थ आहे आपल्याला पेपर 1 मध्ये आपल्याला 60 पाहिजे, पेपर 2 मध्ये 60 पाहिजे. दुसरा असा प्रश्न भरपूर जणांचा राहतो की सर, हा मराठी पहिल्या पेपरमध्ये काय राहतं, आपल्याला 25 मार्क मराठी राहतात आणि 50 मार्क गणित राहतात. त्याचप्रमाणे पेपर 2 मध्ये पण इंग्लिश 25 मार्काचा राहतो, बुद्धिमत्ता 50 मार्काचा राहतो. आता प्रश्न काय राहतो की काही जण म्हणतात सर, मला पेपर 1 मध्ये मराठीमध्ये समजा त्यांना वाटतं की बाबा इथे पण कट ऑफ असते का, ठीक आहे. मला 5च मार्क पडले समजा अंदाजावरून आणि ते 40 मार्क भेटले, फरक हे 25 प्रश्न राहतात 50 मार्काला आणि हे 100 गुणाचे राहतात. तर इथे मला 10 मार्क पडले आणि मला इथं 80 पडले, तर पेपर 1 मध्ये मला 90 मार्क आहे, मग मी नापास होणार का? नाही, तुम्हाला 90 मार्क पडले दोन्ही मिळून, ठीक आहे. पेपर 1 आपला पेपर 1च असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण मराठीचा पेपर 1, गणिताचा 2, इंग्लिशचा 3, बुद्धिमत्तेचा 4 असा वेगळा केला नाही. हा पेपर 1 आहे. या पेपरमध्ये तुम्हाला स्पष्टपणे 60 गुण हवे आहेत. हा पेपर 2 आहे, याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे 60 गुण हवे, ठीक आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतरच तुमचं आपल्या गुणवत्ता यादी येते. पहिले निकाल येईल, ठीक आहे. हा निकाल सांगायचं विसरलोच. आपला निकाल जो येईल तो 10 जूनच्या आसपास येईल आणि गुणवत्ता यादी जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे. आता 10 जून असं काही फिक्स डेट नाही आहे ही, ठीक आहे, पण एक अंदाजित डेट आहे. जूनमध्ये येण्याची शक्यता, ते मिड जूनमध्ये पण असू शकते, 15 जून पण असू शकते, ठीक आहे. पण जूनमध्ये हा निकाल 100% येण्याची शक्यता आहे, तसं त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये पण आहे. आणि जुलैमध्ये याचं मग आपल्याला काय म्हणणार आहे, तुमची गुणवत्ता यादी जाहीर होईल, ठीक आहे. त्याच्यानुसार ते राहणार आहे, ठीक आहे. एक पहिली वेळेस रिझल्ट लागल्यावर त्याच्यामध्ये चेंज पण आपल्याला जर काही चेंजेस असतील तर ते पण आपल्याला सुचवावं लागतात, ठीक आहे. नावामध्ये वगैरे चेंज, त्याच्यासाठी आपल्याला टाईम दिलेला असतो. त्याच्यानंतर गुणवत्ता यादी राहतो. चला, ठीक आहे. जो असो,
दुसरं आहे की बाबा आपल्याला स्कॉलरशिप किती भेटते, आपण ह्या गोष्टी नंतर पाहूच, ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की स्कॉलरशिप किती मिळते ते पण आपल्याला भरपूर जणाला संभ्रम होतो. चौथीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते 5,000, ओके, प्रति वर्ष 5,000, म्हणजे एक महिन्याला 500 रुपये अशा प्रमाणे भेटते, ठीक आहे. आता भरपूर जणांचा संभ्रम आहे सर, 5,000 500 रुपये रोज दर महिन्याला आहे, तर 12 महिने असतात, तर मग आपल्याला 6,000 होते, ठीक आहे. 6,000 नाही तर एप्रिल मे मध्ये आपल्याला स्कॉलरशिप म्हणजे 2 महिने आपल्याला वर्षातून भेटत नसते, 10 महिनेच भेटते. त्याचप्रमाणे 7वीचे विद्यार्थी जे पास झालेले आहेत, 7वी, त्यांना 7,500 प्रतिवर्ष, म्हणजे एका वर्षाला 7,500 याप्रमाणे महिनेवारी जर पकडलं तर 750 रुपये महिना भेटतो. आपण 10 महिने भेटतात, ठीक आहे. तर हे पण भरपूर जणाला होतं की सर स्कॉलरशिप कधीपासून भेटेल. आता कधीपासून भेटेल पहा, जूनमध्ये गुणवत्ता यादी लागेल, तर जुलैमध्ये लागेल, तर 1 तर जुलैमध्येच तुम्हाला पहिला भेटू शकते, नाही तर ऑगस्टमध्ये भेटेल. त्याच्यानंतर सलग तुम्हाला त्याच्यामध्ये काय हे नाही, इथे 15,000 100% भेटेल, आणि इथे जे 22,500 आपल्याला 7वीच्या मुलांना 3 वर्ष किंवा 4 वर्ष. मागच्या वेळेस 8वीचे जे मुलं 8वीला परीक्षा होती तर ती 9वी 10वी 11वी 12वी असे सलग 4 वर्ष मिळत होते. आता ही 5 वर्ष मिळेल का मग आपल्याला 12वी पर्यंत, तर ह्याबद्दल अजूनही काही माहिती नाही, उपलब्ध नाही. याच्याबद्दल माहिती उपलब्ध झाल्याच्या नंतर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. पण जेव्हा 8वीचे मुलं, ही मागच्या वेळेस 8वीला परीक्षा होती, ह्यावेळेस पण 8वीला परीक्षा होती, आणि 8वीला परीक्षा असताना 8वीला जे विद्यार्थी पास झाले त्यांना सलग 4 वर्ष ही स्कॉलरशिप, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी हे 4 वर्ष स्कॉलरशिप भेटत होती. आता ह्यावेळेस आपण पाहू की 4 वर्ष राहील, 5 वर्ष राहील का 3 वर्ष राहील. चल, हे आपले 2 महत्त्वाचे मुद्दे होते. अजून भरपूर जणांचा असा होता की बाबा सर कट ऑफ काय राहणार. माझा कट ऑफचा याच्या आधीच व्हिडिओ होता, ठीक आहे. व्हिडिओ सर्वसाधारण पहा, कट ऑफ जर पाहायला गेला आपण, ठीक आहे, ग्रामीण आणि शहरी, ठीक आहे, मी मोठे सांगतो आकडे, ठीक आहे, कारण ही कट ऑफ एक्झॅक्टली काय असेल हे काहीच सांगू शकत नाही. मी आधी पण सांगितलं होतं बाबा, प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ ही वेगळी राहणार आहे. एखाद्या जिल्ह्याची कट ऑफ फार कमी पण राहू शकते, ठीक आहे. जेमतेम पास जरी झालं तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. पण एक अंदाजित जर आपण काढायला गेलं तर ओपन, ओबीसी, एससी आणि एसटी किमान तुम्हाला इथे 70% गुण हवे, ठीक आहे, म्हणजे 210च्या आसपास तुम्हाला गुण लागतील. आता याच्यात मी याच्यामध्ये ग्रामीण शहरी मुलगा मुलगी याच्यात काही नाही केलं, ठीक आहे, अंदाजित सांगतो, ठीक आहे, की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 210च्या आसपास, 200ला पण भेटू शकते, 190ला पण भेटू शकते, मुलगा मुलगी असेल त्याच्यानुसार, ठीक आहे. तर ही कमी जास्त होऊ शकते, प्रत्येक जिल्ह्यानुसार राहतात. आता जर एखाद्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त असेल किंवा तिथलचे विद्यार्थी फार सुशिक्षित असतील, हुशार असतील, सर्व फॅसिलिटी असतील शिक्षणाच्या, तर ऑब्व्हियसली त्यांची जास्त तयारी झालेली असते. जास्त तयारी झाली असल्यामुळे त्यांची कट ऑफ जास्त असू शकते. आणि काही जिल्ह्यामध्ये जिथं ज्याची लोकसंख्या कमी, जसं की मुंबईची लोकसंख्या जास्त आहे, पुण्याची लोकसंख्या जास्त आहे, तिथं सर्व फॅसिलिटी आहेत शिक्षणाच्या, सर्व प्रकारचे क्लासेस आहेत मुलांसाठी, तर तिथे होऊ शकते की कट ऑफ थोडी जास्त असू शकते. आणि बाकी ठिकाणी म्हणजे जे छोटे आहेत, जसं की आता मराठवाड्याचा आमचा जो जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा झाला समजा, किंवा नागपूरच्या साईडचे काही जिल्हे झाले, ठीक आहे, गोंदिया असो, हे पण असते, ठीक आहे. आता मी नाही माहीत मला जिल्ह्याचे नाव काही, तर त्याच्यामुळे मी हे म्हणत नाही. हे छोटे जिल्हे असतात, तिथलची लोकसंख्या पण कमी आहे, आणि तिथलचं जे जर फॅसिलिटी शिक्षणाच्या कमी असतील, तर ऑब्व्हियसली थोडंसं यांचे निकाल थोडेसे कम्पेअर केलं तर यांचा जो कट ऑफ असतील थोडेसे कमी असतील. पुणे मुंबईच्या किंवा नागपूर, नाशिक, औरंगाबाद ह्या ठिकाणचे जर कट ऑफ पाहिले, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये भरपूर तफावत थोडीशी किंवा जास्त पण राहू शकते, ठीक आहे. तर ओबीसीच्या विद्यार्थ्याची जी कट ऑफ राहू शकते आपली, ती असू शकते 65%च्या आसपास, ठीक आहे. एससीच्या विद्यार्थ्यांना 50 ते 55% जरी मार्क असतील तुम्हाला, म्हणजे जवळजवळ 150
ते 170, तरी पण आपल्याला स्कॉलरशिप भेटू शकते. STच्या मुलांना ते 55% च्या आसपास आपण एक धरू, ठीक आहे. यांना 160-65 ते 180 मध्ये आपल्याला स्कॉलरशिप आहे. इथे तुम्हाला 190 ते 200 किंवा 185 ते 200 मध्ये ओबीसीच्या मुलांना हे स्कॉलरशिप भेटू शकते. आता इथे जर पाहिलं, 4थीच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नव्हता परीक्षेत देण्याचा, ठीक आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे थोडा, ठीक आहे, मी आधीच सांगितलेलं आहे. 4थीच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नव्हता. मी का म्हणतो, कारण जेव्हा ही परीक्षा 5वीला स्कॉलरशिपचे विद्यार्थी होते त्यांना होतात, त्यांनी आधीपासूनच जे मुलं होते ते नवोदयची तयारी करत होते. नवोदयची तयारी करत असल्यामुळे काय होतं की त्यांना हे सर्व आधीच माहीत राहायचं. त्याच्यामुळे ती कट ऑफ, मी जसं सांगितल्याप्रमाणे ती 75 ओपनमध्ये 75% गुण घ्यावं लागायचे किंवा आसपास त्यांच्या 70च्या वरी तर 100% ही कट ऑफ राहायची. पण ह्यावेळेस 4थीच्या मुलांना त्यांची आधीपासूनच नवोदयची तयारी नव्हती, ठीक आहे. नवोदयची काही जण 3रीपासूनच तयारी करतात, ते असो काही ते तुरळक मुलं राहतात. पण जास्त लार्ज स्केलवर त्यांनी नवोदयची तयारी आधी खूप तयारी केलेली असते, त्याच्यामुळे त्यांना स्कॉलरशिप परीक्षा ही फार सोपी जाते. तर 4थीच्या मुलांना ही कट ऑफ अजूनही कमी असू शकते, माझा एक अंदाजित आहे. आता हे माझा ओपिनियन आहे, माझं मत आहे, ठीक आहे, की ही कट ऑफ अजूनही कमी असू शकते. म्हणून तुम्ही अपेक्षा सोडू नका, सर हे सांगितलं म्हणजे हेच कट ऑफ राहणार का किंवा याच्यामध्येच लागणार का. आता ओपनचं 200 किंवा 200च्या कमीवर पण तुम्हाला भेटू शकते ही स्कॉलरशिप. ओबीसीच्या मुलांना 160 वर पण स्कॉलरशिप भेटू शकते. SC ST कॅटेगरीच्या मुलांना 120-130 वर पण भेटू शकते. मेन गोष्ट एवढीच आहे की दोन्ही विषयामध्ये पास असणं हे पहिलं मोठा आपला क्रायटेरिया आहे दोन्ही विषयामध्ये, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, ठीक आहे. तर जर तुम्हाला समजा ओपन कॅटेगरीचा कोणताही विद्यार्थी असो 170च्या वरी मार्क असतील आणि ओबीसी किंवा कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 150च्या वरी असेल तर अपेक्षा सोडू नका, ठीक आहे. स्कॉलरशिप भेटेल न भेटेल तो वेगळा गोष्ट आहे, पण आपल्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवलेले आहेत, ठीक आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे की त्याचा म्हणजे तुम्हाला त्याचा प्राऊड फील व्हायला पाहिजे, ठीक आहे. आणि आपला मुलगा आता ह्या स्पर्धा परीक्षेच्या युगात टिकतोय. आणि जर मार्क जरी कमी पडले असेल, भलेही नापास जर झाला असेल, अपात्र जरी झाला असेल, तरी घाबरून जायची गरज नाही. आता आपण तयारीला लागायचं, पुढच्या परीक्षेत ज्या येणार आहे त्याच्या तयारीला लागायचं आहे. आणि आपण कुठेतरी कमी पडलो आतापर्यंत, पण आता इथून कमी नाही पडायचं. आपल्याला अभ्यास करायचा, जोमाना अभ्यास करायचा, जास्त करायचा. आणि आपल्याला कुठेतरी आपण जे मागं पडलेलं आहे आपण आता आपल्याला कुठेतरी ही कसं राहते हे आपल्याला काय म्हणतात त्याला, आपल्याला कुठेतरी हे जागवण्याचं काम करतं, हे की नाही. या परीक्षा आणि आपल्याला मुलाला मार्क कमी पडलेले आहेत, तर त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देणं आपली जबाबदारी आहे, आईवडील म्हणून, पालक म्हणून. तर हे आपल्याला इथे लक्ष घ्यायचं आहे की मुलांनी मार्क कमी घेतले, ते ही फक्त परीक्षा आपल्याला एक की काहीतरी आपल्या म्हणजे सांगते की बाबा तुमचा आपले मुलं लेकरं कुठे आहे. मार्क चांगले पडत असेल तर गुड, व्हेरी गुड, आणि असाच आपल्याला अभ्यास ठेवायचा. आणि मार्क कमी पडत असेल तर का कमी पडत आहेत, मग आपण त्याला थोडंसं अजून लक्ष देऊ, कारण ह्या परीक्षा फार महत्त्वाच्या आहेत. ह्याच प्रकारच्या परीक्षा ज्या राहतात त्याच प्रकारच्या परीक्षा. आता जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल कोणती, तर ह्याच प्रकारच्या परीक्षा तुम्हाला राहणार आहे. तर तयारी करून घ्यायची, आपल्याला जास्त अभ्यासाची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये काही मार्क कमी पडले म्हणून आपल्याला काही वाईट वाटून घ्यायची कारण नाही आहे, ठीक आहे. जेवढे मार्क कमी आपण पेपर तर दिले, ठीक आहे, अशा प्रकारचे पेपर आपण द्यायचे, ठीक आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला स्कॉलरशिप नसेल, नवोदय नसेल, तर श्रेया परीक्षा राहते, मंथन असते, BDS असते, सर्व परीक्षेला भाग घ्या, ठीक आहे. पैसे वगैरे जात असलेले 1-2 हजार रुपये आता ह्या परीक्षेच्या फीस लई वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे जात असतील तर हरकत नाही, ठीक आहे. आपला एखादा खर्च कमी करा, एखादं बाहेर जेवण केलं आपण पूर्ण फॅमिलीनं किंवा कुठे बाहेरगावी जाऊन आलो आपण, ठीक आहे, फिरायला, तरी भरपूर खर्च येतो. तर समजून घ्यायचं तर त्याच प्रकारचं. आणि ह्या परीक्षा आपण त्यांना अवॉइड नाही करायच्या, ठीक आहे. सध्या खूप व्हिडिओ मोठा होतो, मी अजून थोड्या दिवसात 1-2 दिवसात तुम्हाला नक्कीच एक लाईव्ह पण येईल. मी वाटल्यास तुमचे काही शंका असतील त्याच्यासाठी लाईव्ह क्लास पण घेऊन येईल,
सॉरी लाईव्ह आपलं यूट्यूबवर येईल मी एखाद्या वेळेस. तर सध्या खूप मोठा व्हिडिओ झाल्यामुळे मी इथेच थांबतो. नक्कीच तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आपले मार्क पण कमेंट बॉक्समध्ये टाका. आपली कॅटेगरी टाका, जिल्ह्याचं नाव टाका. सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.